नमस्कार मंडळी, मी कौतुक दळवी स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स। तर मंडळी, अखेर आज फायनली दिवस आलाय। खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनवतोय। आपण ऍक्च्युली हा ब्लॉग नाही म्हणता येणार, ही आपली सिरीज होणार आहे। तुम्ही सबटायटल्स बघून तुम्हाला कळलंच असेल। हो, आपण चाललो आहोत UAE म्हणजेच दुबई इथे। आपली 6 दिवसाची टूर असणार आहे आणि थेट आपण आता इकडनं निघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरनॅशनल एअरपोर्टला। 7:50ची आपली फ्लाइट आहे आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 4, पहाटेचे 4 वाजलेत मंडळी। आता आपण इकडनं निघतो लालबागवरून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इथे। चला आणि तुम्ही एन्जॉय करा, शेवटपर्यंत सगळी सिरीज बघा। आम्ही एअरपोर्टला पोहोचलो, तुम्ही बघू शकता इथे एअरपोर्ट आहे आणि आपली माणसं बघा इथे येत। स्मृती रेडी झाली आहे आणि कर्तव्य आहे आणि इथे आपलं लगेज आहे। तर फटाफट गेट नंबर 6 ने आपल्याला आत जायचं आहे इकडनं आणि आपली इंडिगो फ्लाइट आहे। टायमिंगच्या अनुसार थोडा टायमिंगचा इश्यू होता म्हणून आम्हाला इंडिगो फ्लाइट घ्यायला लागली। तर आता आपण इंडिगो फ्लाइटनी चाललोय दुबईला। तर मंडळी बेसिकली इथे आपला आता लगेज चेक इन होणार आहे, म्हणजे जे फ्लाईटमध्ये आपलं लगेज लोड होणार ते इकडनंच जाणार आहे। इकडे ते वजन पण करणार आणि जर तुमचं वजन 30 किलोच्या वर गेलं असेल तर त्याच्यावर एक्स्ट्रा चार्जेस लागतील, काहीतरी 500 का 1000 रुपीज आहेत। आणि जर लगेज 30 किलोच्या आतच असेल तर काही इश्यूज नाही, तर ते इकडनं डायरेक्ट तुम्ही बघू शकता। इकडे रोलिंग ट्रॅक आहे, त्या रोलिंग ट्रॅकवरनं ते लगेज जाणार तुमच्या फ्लाईटमध्ये। तर मंडळी फायनली आपलं इमिग्रेशन चेक झालेलं आहे, सिक्युरिटी चेक झालेलं आहे। आपण टोटल 18 जण आहोत या टूरमध्ये आणि आता आम्ही सध्या ड्युटी फ्रीमध्ये पोहोचलो आहोत। तुम्ही बघू शकता इथे ड्युटी फ्रीचे शॉप्स आहेत सगळे। फ्लाईटचा टायमिंग आहे आपल्या 7:50 आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 5:47। फंटर लोक बसले आहेत, कविता, शैलू, पूजा, गणेश आणि सुमेश। तर एकंदरीत आमच्या सगळ्यांचा आता इमिग्रेशन चेक झालेलं आहे आणि आता आम्ही फ्लाईट पकडायचाच बाकी आहे। फ्लाईटचं शेड्यूल लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। 4थी फ्लाईट आहे आपली, ही जी दिसते इंडिगो GE 1451 750 दुबई, ही आपली फ्लाईट आहे। वरून 4थी जर तुम्ही रांग बघाल ना तर तुम्हाला दिसेल। आपलं बोर्डिंग पास दाखवला, मागे चेकिंग केला, मध्ये एंटर करतोय आपण। बघा आपली फ्लाईट इथे लागली आहे इंडिगोची। हॅलो, फायनली आपण एंटर करतोय इंडिगोमध्ये। आपण बोर्ड झालो आहोत फ्लाईटमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथे स्मृती आणि जे कर्तव्य आहे, कर्तव्याचं फर्स्ट टूर आहे इंटरनॅशनल टूर आणि तो खूप एन्जॉय करतोय, तुम्ही बघू शकता। आणि ही अशा प्रकारे आपली फ्लाईट आहे। इथे बघा शैलू आणि सुरिली सरांगी बसले।
फायनली बसणार बसणार फायनली ये वेंटर दुबई. तर मंडळी फायनली आपण पोचलेलो आहोत दुबई एअरपोर्टला आणि आता इकडनं आपल्याला थेट आपल्या हॉटेलवर जायचं आहे. आपल्या टूरमधले ड्रायव्हर काका इथे आपल्याला भेटणार आहेत एअरपोर्टला. त्यांच्यासोबत आपल्याला थेट हॉटेलला जायचं आहे. हॉटेलला चेक इन 3 वाजताच आहे कारण का इथे इंटरनॅशनल स्टँडर्डप्रमाणे हॉटेलचे चेक इन 3 वाजता असतं. तर आता आपल्याला वाजलेत 11 साडे 11. तर आतापासून 3 वाजेपर्यंत आपल्याला थोडा टाईम स्पेंड करायचं आहे आणि मग हॉटेलमध्ये चेक इन करायचे आहे. तर आपण फायनली पोचलेलो आहोत दुबई एअरपोर्टला आणि आपले सगळे मेंबर्स मी तुम्हाला आता ओळख करून देतो प्रत्येकाची. हे आहेत सुमेश वाळवे, शैलेश गोलतकर, गणेश राऊत, त्यांच्या मिसेस आणि त्यांची मुलगी. ही आहे वेगा, नाव निमिता कदम. अच्छा. आणि हे कदम काका आपले पप्पांचे मित्र. स्मृती, कविता, पूजा, सुरिली आणि इथे आपले पप्पा आहेत. आणि खाली बघा या 2 छोट्या पोरी बसल्यात ना, ही सुरिली आहे आणि ही सदिच्छा आहे. आणि हा बघा आपला कर्तव्य रुसलाय. तर एकंदरीत आपली अशी टीम आहे. ठीक आहे. एअरपोर्टला बाहेर पडलेलो आहोत दुबई एअरपोर्ट आणि इथे बघू शकता आपली टॉंग बस उभी आहे आणि आपले सगळे ग्रुप मेंबर्स इथे आहेत. तर आता या बसने आपण जाणार आहोत हॉटेलवर. गेटवे म्हणून हॉटेल आहे आपलं दुबईमध्ये. तर त्या गेटवे हॉटेलही मी तुम्हाला दाखवतो. बसचं इंटिरियर पण मस्त आहे एकदम, तुम्ही बघू शकता. ते लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे आणि हे आपले ड्रायव्हर काका आहेत. क्या नाम है आपका? अच्छा, कोऑर्डिनेटर है. ड्रायव्हर अलग रे. अच्छा, थँक्यू. वेलकम टू दुबई. थँक्यू व्हेरी मच. अशा प्रकारे बघा सगळे बसलेत बसमध्ये. सेफ्टी फर्स्ट. सेफ्टी आहे, चांगली आहे बस, मस्त वेगळी. आणि आपला फ्रंट व्ह्यू आहे बस. दुबई में आप सबका स्वागत है. अरे चलते समय भगवान के नाम से हम चलते हैं. आप सब महाराष्ट्र से हैं तो हम बोलते हैं कुंदीर मामा की जय, भारत माता की जय, गणपति बप्पा मोरया. मेरा नाम इमरान, मैं गुजरात से हूँ, इंडिया गुजरात से. ओके. કેમ છો મજામાં? નથી ऑल महाराष्ट्रियन. आज का हमारा शेड्यूल है. पहले हम यहाँ से जाएंगे होटल पे. हम होटल चेक इन, पासपोर्ट वगैरह की फॉर्मेलिटी होगी. वहाँ पे आपको चाबी वाबी की देंगे. उसके बाद हम लंच के लिए जाएंगे. अभी होटल पहुँचने के लिए अप्रोक्सीमेटली हमें 20 मिनट लगेगा. उसके बाद होटल चेक इन में आधा घंटा, 30 मिनट के बाद हम लंच के लिए जाएंगे. हम वापस 1:30 को होटल आएंगे. उसके बाद आप फ्रेश हो जाइए, रेस्ट कीजिए. 3 o'clock आपका होटल चेक इन होगा. होटल चेक इन के बाद इवनिंग में 7:30 को हम निकलेंगे. 7 o'clock आप रेडी होके लॉबी में आ जाइए. आज रात को हमारा क्रूज रहेगा, यानी क्रूज पे ही अपना डिनर रहेगा. पोचलो आपण एअरपोर्टवरनं आपल्या हॉटेलच्या इथे आणि तुम्ही मागे बघत असाल ते गेटवे हॉटेल. इथेच आपल्याला जायचं आहे आता. चला तर आपण हॉटेल बघूया कसं आहे आपलं. तर मंडळी, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण आता हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. ठीक आहे. पण इथे त्यांचं इंटरनॅशनल टायमिंग आहे हॉटेलचे चेक इन करायचे 3 वाजता असतात. तर आता वेळ झाली आहे आपल्या लंचची पण. ऑलमोस्ट 12:30 वाजले. तर आम्ही विचार केला तिथे लांब थांबण्यापेक्षा लॉबीमध्ये लंच करू आपण आणि मग चेक इन करू हॉटेल. तर आता आम्ही चाललो आहोत इंडियन रेस्टॉरंटमध्ये. ट्रॅव्हल मार्टनी खास ऑर्गनाईज केलं आहे इंडियन रेस्टॉरंट्स या टूरमध्ये. तर ते इंडियन रेस्टॉरंट्समध्ये आपण चाललो आहोत जेवायला. तर बघूया तिथे काय काय आपल्याला आयटम्स भेटत आहेत बघायला फूडचे.
वेगवेगळे पदार्थ, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे त्याच्यात डिशेस. तर बघूया आपण आता त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन काय काय पदार्थ आपल्याला खायला भेटत आहेत. टुंडे कबाबी या रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आपण. हे अल हुदैबा अवॉर्ड बिल्डिंगमध्येच आहे, ग्राउंड फ्लोअरला. असं बघा, एकदम असं गार्डन आपलं रेस्टॉरंट असतं ना, तशा टाईप बनवलेलं आहे त्यांनी. तर मंडळी इथे बघा आपला मेन कोर्स आहे, बफेट डिनर टाईप लावलेला आहे आपल्याला जेवणामध्ये. ते राईस आहे, स्टीम राईस. त्याच्यानंतर हे कोल्हापुरी व्हेज आणि मारवाडी कढी. त्याच्यानंतर इथे दिसतंय दाल तडका. ते रोटीज आहेत, नान आहेत आणि पनीर आहे, शाही पनीर. तसंच नॉनव्हेजमध्ये इथे मूग डाळ हलवा आहे, हे स्वीट डिश आहे आपल्याला. आणि इथे चिकन करी आणि मसाला फिश, पासा मासा जो असतो आपला, त्याची मसाला फिशची करी आहे. तर मस्त आहे हे हॉटेल. टुंडे सबास्की म्हणून काहीतरी नाव आहे याचं, मला पण एक्झॅक्टली येत नाही, पण मस्त आहे हॉटेल. ॲम्बियन्स वगैरे चांगलं आहे आणि याचं हे फूड पण चांगलं आहे, एकदम टेस्टी आहे. मंडळी आपलं लंच झालं आहे मस्तपैकी जोरदार, आणि आता आपण चाललो आहोत थेट हॉटेलवर. थोडं आराम करू, कारण का कालपासूनचा आपला प्रवास चालू आहे. तर इथे थोडा आता आराम करू हॉटेलवर, आणि संध्याकाळी आपल्याला जायचं आहे डव क्रूजवर. तर आपले सगळे मेंबर गाडीत आता बसलेत, मी सुद्धा बसतो आणि घेतो थोडी विश्रांती. भेटूया आपण संध्याकाळी डव क्रूजवर. रूम नंबर आहे 278. तर मंडळी हा असा आपला रूम आहे, ट्रिपल शेअरिंगवाला. तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आपण चाललो आहोत आता डव क्रूजवर. आज आपली 10th ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजे स्मृती आणि माझी आज 10th ॲनिव्हर्सरी आहे. तर ती सेलिब्रेट करिता आम्ही चाललो होता डव क्रूजवर. आणि डव क्रूजवर आपला डिनर असणार आहे रात्रीचं, आणि काही एन्जॉयमेंट असणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ अखेरपर्यंत पहा. हा पहिल्या दिवसाचा शेवटचा पार्ट असेल आपला, तर तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालूया, आपण जाऊया थेट डव क्रूजला. आपण सगळे रेडी झालो आणि चाललो डव क्रूजला. आपली बस सुद्धा आली आहे आणि सगळे बसत आहेत. स्मृती बघा एकदम मस्तपैकी नटली आहे, आणि पूजा. आपण पोचलो आहोत दुबई मरीना इथे. तुम्ही बघू शकता शानदार नजारा आहे. आणि हे आपली डव क्रूज इकडे आहे बघा, समोर लागलेली. इथे सगळ्या क्रूजेस आहेत वेगवेगळ्या, आणि त्या इथे लागलेल्या आहेत. उटीचा आहे का की दुसरे. आणि मंडळी तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतंय की माहीत नाही, तुम्हाला बघा तो लंडन आहे जे व्हील आहे, जाईंट व्हील दुबईचा, त्याच्यामध्ये बघा कसे लाइटिंग्स पेटत आहेत. सगळ्या लाईनीत क्रूजेस लागलेले आहेत. मंडळी ही आहे आपली क्रूज अलिशबा रॉयल आहे. अशा प्रकारे रॉयल एंट्रन्स तुम्ही बघू शकता, रेड कार्पेट बिछवलेलं आहे इथे. अलिशबा रॉयल. खाली AC डेक आहे आणि वरती अपर डेक आपला नॉन AC आहे. तर ही अशा प्रकारे ही क्रूज आहे. आतून हे लोअर डेक आहे आपलं ACचं. रेस्टोरेंट है. चला. सो क्या है ये? ट्रेडिशनल कॉफी कावा. ट्रेडिशनल कॉफी है ये. क्या बोलते हैं इसको? कावा. म्हणजे ही ट्रेडिशनल कॉफी आहे इथे दुबईची, कावा. थँक्यू. हे लोअर डेक आहे आणि आपण इथं आता वरच्या अपर डेकला चाललो आहे. इकडनं स्टेप्स आहेत. मस्त ॲम्बियन्स आहे शिपचं. एकंदरीत खूप मजा वाटते. आणि आपले मेंबर्स बघा सगळे स्थानापन्न झालेले आहेत.
हाय, हे आपले गाईड आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे सगळे बसलेत. ते बघा, हे मस्तपैकी आपला टेबल मांडलाय आणि आम्ही आता इथे बसलेलो आहोत सगळे. इथे स्मृती आहे, इथे मी आणि शैलू आहे. हाय. आणि इकडे सुमेश आहे. तर मंडळी हे बघा, स्मृती आहे ना जेवण घेऊन आली इकडे क्रूजवरती. स्टार्टर्स आणि सगळं, स्टार्टर्स आणि सलाड्स आहेत आणि चिकन आहेत. तर अशा प्रकारे इथे दुबईमध्ये या क्रूजमध्ये आपल्याला जेवण मिळतं. बाकी पण गोष्टी आहेत, राईस वगैरे, तर त्यांनी घेतल्या नाहीत आता, ते नंतर घेईल आता. या बघा, यांचा मेनू लागलाय, बघू शकता तुम्ही. हा मेनू आहे, सगळे सलाड्स आहेत. ते पास्ता आहे, पोटॅटो इथे आणि तिकडेही आहे बरेच आयटम. तर मंडळी इथे आता बघा तनुरा डान्स होणार आहे या शिपवर. हे इकडचं ट्रेडिशनल डान्स आहे, तनुरा डान्स. तर मंडळी फायनली आपलं एन्जॉयमेंट झालं आहे आजच्या डे 1चं. आपण क्रूजवर जाऊन आलो, दाऊ क्रूजवर. कशी मजा केली ती तुम्ही बघितला त्या व्हिडिओमधनं. तर आता आपण चाललो थेट हॉटेलवर
आणि हॉटेलमध्ये आता आपण रेस्ट करणार आहोत फायनली. आणि उद्या डे 2ची एटेनरी मी तुम्हाला हॉटेलवर गेल्यावर सांगेन किंवा सकाळीच इंट्रोड्यूस करीन. चला तर आजच्या दिवसाची घेऊया रजा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.